विमानाचं जे विमान अपघात झालं त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. तर काय सांगाल, ते अपघात होता की घातपात होता, काय वाटतं तुम्हाला? आता या देशाचे माजी संरक्षण मंत्री 5 वाजता मुख्यमंत्री राहिलेले, 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले नामदार शरद पवार अपघात आहे म्हटल्यावर तिथं जागा राहते का बोलायला? ते रोहित पवारांनी संशय व्यक्त केले त्यांच्या पुतण्याने. आता रोहित पवारांनी संशय व्यक्त केलं तर केंद्राने राज्य सरकारने चौकशी करावं, निपक्षपाती चौकशी करावं, सत्य बाहेर आणावं. जे याच्यामध्ये अडकलेले असतील त्यांना तुरुंगाची हवा दाखवण्याचा प्रयत्न करायची आमची मागणी. जेफ्री एप्स्टीनचे फाईल्स समोर आलेले आहेत. देशाचं नाव कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होते. काय वाटतं तुम्हाला जेफ्री एप्स्टीन फाईलचं? आता एप्स्टीन फाईल हे 32 लाख पानाचं आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधानाचा उल्लेख होत आहे, पुरीचाही उल्लेख होत आहे, अनिल अंबानीचाही उल्लेख होत आहे, आणि काल परवा पंतप्रधान कार्यालयामधला प्रमुख सल्लागार याचाही उल्लेख आलेला आहे. आता त्याकरता तर आमच्या देशाचे पंतप्रधान ट्रम्प पुढे हात जोडून उभे राहतात. देशाला घाण घातलेला आहे. आमचा देश गुलामीकडे लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून इथला कामगार रक्त सांडेल, गुलामगिरी सहन करणार नाही. ही देशाची परिस्थिती आहे. का राजीनामा द्यावा का मग सरकारने त्या जेफ्री एप्स्टीन फाईलवर? हे बघा, एप्स्टीन फाईलवर ते काही राजीनामा देणार नाही. अहो, त्यांच्यामध्ये साधन सुचिता शिल्लक राहिलेलं नाही आहे. जगामध्ये सगळे राजीनामा देऊ लागलेत, रोज वाचतो मी. पण मोदी साहेब, आता पुरी साहेबांनी स्टेटमेंट केलं, माझा काही संबंध नसेल तर जाऊन का भेटलं बाबा? 2008 मध्ये एप्स्टीनने सांगितलं, मी 13 ते 18 वर्षाच्या मुलीचा वापर करून मी या पद्धतीनं धंदा जगामध्ये मांडलेला आहे आणि त्याकरता मी एक शहर उभं केलेलं आहे. 2008 असताना मग तुम्ही त्या ठिकाणी 13 ते 17 पर्यंत काय केलं हो बाबा? त्या माणसाला भेटू शकतो, बोलू शकतो, आणि हे सरकार त्यांच्या हातात आहे. काय चौकशी? आमची मागणी अशी आहे, अमेरिकेने सत्य बाहेर काढावं, म्हणजे भारतामध्ये ज्वालामुखी स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.